हाय गाइस. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. चाहे दिन हो या रात हो, काम तो करना ही पडेगा. हम लड़के है जनाब, हमें तो कभी रुकना नहीं पडेगा. म्हणजे कसं आहे बाबा, आपलं आपलं काम आपण केलेलं बरं आहे, बरोबर ना. सकाळी आजचा दिवस गाईज एवढा भारी गेलेला. आज आपण रॅपसाठी गेलेलो माहिती आहे स्टुडिओला. तर आपला रॅप 8 दिवसात येणार आहे यूट्यूबला. तर ते पूर्ण ते कन्सेप्टमध्ये ब्लॉग मी बनवायचा प्रयत्न तर करतो सध्या, पण आणखीन काही बनवू नाही शकलो. पण ते त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. नक्कीच बनवल. तर गाईज कसे आहेत तुम्ही? तुमचं स्वागत केलेलं आहे मी आत्ताच परत एकदा माझ्या नवीन ब्लॉग चॅनलमध्ये. तर तुम्ही माझं चॅनल पाहतात, लाईक लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा. भावांनो, कसं आहे बाबा, सक्सेस लगेच नाही भेटत. आता ब्लॉग माझा कंपल्सरी मला वाटतं 10-12 दिवस झाले असतील बरोबर ब्लॉगचा अकाउंट खोलून. म्हणजे 10-12 दिवस, तर 10-12 ब्लॉगचे व्हिडिओ पकडू शकतो आपण. रोज एक जरी ब्लॉग बनला तरी कमी जास्त मला एक दोन एक हजार 1000 प्लस व्हिडिओ अपलोड करायचे भाई. 1000 प्लस अपलोड केल्यानंतर कुठं माझ्या युट्यूबची अर्निंग चालू होईल. म्हणजे आणखीन मला 1000 दिवस कन्सिस्टन्सी लावून काम करायचं भाई. ते करणार मी. अरे काहीच अवघड नाही रे, काहीच अवघड नाही. काही नाही, काय अवघड नाही, काय अवघड नाही. फक्त उठायचं, 2 मिनिटं बोलायचं आणि ठेवून द्यायचं, 2 मिनिटं ते बोलायचं ठेवून द्यायचं. आपण पब्लिकमध्ये पण जाऊन करू, हरकत नाही. थोडा वेळ लागेल आपल्याला. म्हणजे कसं, जरा थोडेफार अर्निंग चालू झाली की नंतर आपण पब्लिकमध्ये जाऊन ब्लॉग बनवायला आपल्याला काहीच अडचण नाही. सध्या आपण MPC करतो, अख्खा दिवस बिझी असतो मी. क्लासमध्ये असतो, सकाळी 6 वाजले तर संध्याकाळी 6 पण क्लास असतो माझा. इतका बिझी सांगू शकत नाही तुम्हाला. त्याच्यामुळे मी क्लासमध्ये नाही बनवू शकत. ते क्लासमध्ये अलाउड नाही ना. क्लासमध्ये मोबाईलच अलाउड नाही. मग त्याच्यामुळे मी ते क्लासमध्ये ब्लॉग नाही बनवू शकत. फक्त एवढंच विषय. तर काहीच नाही, फक्त रोज ब्लॉग बनवल्याशिवाय तुम्हाला काही करमणार नाही बरोबर. आणि एक दिवस असा येईल की तुम्हाला माझा ब्लॉग पाहिल्याशिवाय तुम्हाला करमणार नाही. तर जेवण वगैरे झालं का तुमचं? झालं असेल. आमचं पण जेवण झालेलं आहे. तर भेटू उद्याच्या आपण नवीन ब्लॉगमध्ये. तर पाहू आपल्यासोबत आणखी नवीन काय काय करतं. उद्या जाणार आहेत आपण आपल्या रॅपचा बीट बीट बनवायचा आपल्या रॅपचा. तुम्ही बॅकग्राऊंड तर माहिती आहे तुम्हाला, माझ्या हॉस्टेलचं आहे पाय साईडचा बॅकग्राऊंड. तर हे गाईज ठीक आहे. धन्यवाद, थँक्यू माझा ब्लॉग पाहिल्याबद्दल. तर उद्या आम्ही जाणार आहे रॅपचं बीट बनवायला. तर उद्याचा ब्लॉग कसं झाला, उद्या काय काय घडलं माझ्यासोबत ते तुम्हाला नाईटला ब्लॉग बनवून सांगाल. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू सो मच.